नेमक्या कोणकोणत्या भागात तुम्ही आता व्हिजिट केली आणि काय त्रुटी याच्यामध्ये तुम्हाला आढळलं? आम्ही नेहरू स्टेडियम ते सेवन लॉज चौकामध्ये व्हिजिट केलेली आहे। हा पुण्यातला मुख्य रस्ता आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात अपघात होत असतात, लोकांच्या समस्या आहेत। तर त्याबाबत त्रुटी अशा आढळल्या की 24/7चं काम चालू आहे। त्या ठिकाणी खडी आहे जागेवर, त्यानंतर कुठं फुटपाथ तुटलेला आहे, कुठं 24/7च्या कामांचे पाईप आहेत, लाईट नाही आहे, कुठंतरी ग्रेड सेपरेटरमध्ये अंधार आहे, त्यामध्ये CCTVचा प्रश्न आहे। याबाबत पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, त्यांनी नोंद केलेली आहे व पोलिसांना याबाबत सूचना केलेल्या आहेत की आपल्याकडनं सुद्धा वाहतूक नियोजनाबाबत असेल किंवा आपले पोलिसांचे जे राऊंड असतील ते वाढवण्याबाबत सूचना केलेल्या आहेत। नक्कीच काही पालिकेचे अधिकारी लोक देखील आपल्यासोबत आहेत ज्यांच्याकडून ही पाहणी केली जाते। पाहणी केली आता तुम्ही, नेमके काय कारण आहेत हिट अँड रन होत आहेत वारंवार पुढे? नाही, आम्हाला जे कामं सांगितले ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची तयारी दाखवतो। आत्ताच आम्ही 2 दिवसात सगळी कामं पूर्ण करून घेऊया। आतापर्यंत तुम्ही जिकडे पाहणी केली तिथे तुम्हाला काय आढळलं की कशामुळे नेमके हे प्रकरणं जे आहेत ती घडत आहेत? जसं त्यांनी सांगितलं की रस्त्याचे काही समस्या आहेत किंवा अनेक काही प्रॉब्लेम्स आहेत, काय नेमक्या त्या त्रुटी आहेत? स्वारगेट परिसर हा गर्दीचा परिसर आहे तिथं, त्यामुळे तिथे थोडेफार गुन्हे झाले नाही पाहिजेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करूया। पावसाळ्याच्या माध्यमातून आता काय पावसाळा येणार आहे, पावसाळ्यामध्ये आम्ही आता विद्युततर्फे सर्व आर्थिंग पोलच्या आर्थिंग पाहतोय, लाईट चालू राहतील याची काळजी घेऊ आम्ही।